सुस्वागतम. श्रीमन महासाधू मोरया गोसावी क्रीडा संकुलातील नाट्य सूर्यमाला सभा मंडपातल्या आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावरती नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ऐतिहासिक अशा 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या नटराजाचं आणि घंटेचं पूजन करावं. सांगलीमध्ये या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तिथून विधिवत पूजन करून नटराज आणि ही घंटा पुण्याच्या शाखेकडे सुपूर्द करण्यात आली आणि तिथून पिंपरी चिंचवड शाखेकडे सुपूर्द केलेली आहे. आणि या हस्तांतरण सोहळ्यामध्ये कार्यक्रमाच्या सांगतेला सोलापूर शाखेकडे आपण सुपूर्द करणार आहोत. माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, माननीय नामदार सुधीरजी मुनगंटीवार, 100व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दामले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, या संमेलनाचे निमंत्रक भाऊसाहेब भोईर आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन झालेलं आहे. नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष आणि मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष ज्यांच्या प्रयत्नातनं पिंपरी चिंचवडमध्ये हे नाट्य संमेलनाचं आयोजन केलं गेलं. 27 वर्ष नाट्य परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असणारे पिंपरी चिंचवडकर रसिकांना वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांची भेट घडवणारे पार्श्वगायिका आशाताई भोसले यांच्या नावाने पुरस्कार सुरू करून खुद्द लतादीदी मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांना एका व्यासपीठावर 32 वर्षांनी आणायचा योग साधणारे भाऊसाहेब भोईर या नाट्य संमेलनाचे निमंत्रक आहेत. मी भाऊसाहेबांना विनंती करतो त्यांनी स्वागतपर आपलं मनोगत व्यक्त करावं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनाच्या हस्तांतर सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर भाऊ, उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्वच मान्यवरांचा नामोल्लेख झाला असल्या कारणानं मी अधिक वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु आवर्जून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंदजी जोशी, रामचंद्रजी देखणेनंतर आम्ही त्यांना दत्तक घेतलेलं आहे वैचारिक संकल्पन सुरू करण्यासाठी. उपस्थित उद्घाटनाला महेशदादा नव्हते म्हणून तुमचं नामोल्लेख करतो. आदरणीय महेशदादा, उपस्थित सर्व रसिक बंधू भगिनींनी, मी प्रथम हस्तांतर सोहळा असल्या कारणानं ज्या मंडळींनी या शहरासाठी योगदान दिलं त्यांना अभिवादन करू इच्छितो. अण्णासाहेब मगर, डॉक्टर श्री घारे यांनी या शहराचा पाया रचला फडणवीस साहेब, म्हणून आम्ही हे दिवस पाहत आहे. आणि ज्यांनी रंगभूमीचा पाया ह्या चिंचवडच्या भूमीत रचला ते खरं तर कला क्षेत्रातील आमचं विद्यापीठ आहे. मधु काका जोशी इथं बसले, डॉक्टर गिरीश प्रभूने असतील, त्या सर्वच मान्यवरांचा आज आम्ही या ठिकाणी सन्मान करणार. खरं तर 100वं नाट्य संमेलन मिळत आहे. फडणवीस साहेब, आपल्याच राजकारणामध्ये राजकारण चालत नाही, इथं खूप राजकारण चालतं. इथं आपल्या निदान आपल्याला कळतं तरी हे कोणत्या पक्षाचे, हे कोणत्या पक्ष, इथं काहीच कळत नाही कोण कोणत्या पक्षाचे, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत. परंतु त्यातूनही आम्ही मार्ग काढून
तर प्रशांत दामलेसारखा एक सक्षम अभिनेता, त्यांच्या माध्यमातून ही नाट्य चळवळ सुरू करण्याचा मानस आम्ही रचला. हे सर्व करत असताना पूर्वकर्म पाठीशी गाठीशी असावं लागतं. आम्हाला संमेलन का मिळावं? साहेब, आमचं नावच नव्हतं लिस्टमध्ये. पूर्वी मुंबई झालं, नंतर फिरत 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 फिरत, कारण नागपूरला 99 संमेलन 2019 साली झालं. ते आपण घेतलेलं होतं, आपल्याच आशीर्वादाने झालं. आता म्हणलं संपलं आपलं. मधल्या काळामध्ये करोना आला. अर्थात तर करोना आणण्यामध्ये पाठीमागं आमचा काही कोणाचा हात नव्हता, पण तो नंतर कार्यक्रम पुढे ढकलला गेला. म्हणजेच काय, आमची भूमी ही मोरया गोसावीची आहे. चापेकरांचं बलिदान या भूमीमध्ये आहे. कदाचित त्या भूमीची ओढ पाहून, अंतर्मनामधला तो भाव पाहून आम्हाला हे संमेलन मिळालं. 27 वर्षाचं काम, त्याचा परिपाक म्हणजे आजचं हे संमेलन. खरं तर शासनाकडे काय मागावं? सुधीर भाऊंनी एवढं दिलं, देवेंद्रजींनी एवढं दिलं, आता मागण्या पलीकडे ना तर पुढचे संमेलन म्हणाल तुम्ही यायचीच नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. कारण का तुम्ही आम्हाला न मागता भरपूर दिलं. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आम्ही या शहराच्या नावलौकिकात भर टाकण्यासाठी सातत्याने 27 वर्ष प्रयत्न करतोय. 27 वर्षामध्ये अनेक दिग्गज कलावंत या ठिकाणी येऊन गेले. माझी तसं म्हणायला गेलं तर आमची शहराची ओळख साहेब, आपण कल्पना आहे, आपण विकास पुरुष आहात. औद्योगिक नगरी, कामगार नगरी. मला नेहमी हेवा वाटायचा की पुणे शहर शेजारी आहे, सांस्कृतिक राजधानी, जागतिक राजधानी आहे. कुणीतरी काहीतरी काम केलं पाहिजे, कुणीतरी पालखी खांद्यावर घेतली पाहिजे. अशा ह्या संस्कारातून या सगळ्या गोष्टी घडत असतात. मिलिंद जोशींचं वाक्य मीच बोलतो. त्यांनी परवा दिवशी पुण्यात बोलले होते, म्हणजे तुम्ही दुसऱ्या विषयावर बोलसाल म्हणून तुमचं एक वाक्य चोरतो मी. राजकीय मंडळींच्या सांस्कृतिक साहित्य कला क्षेत्राची नाल तुटत चालल्यामुळं राजकारणी असंवेदनशील होत चाललेत का? त्याचा आत्मचिंतनाचा काळ आहे. मतभेदातून मनभेद होऊ लागलेले. आणि हा वारसा आम्ही 27-28 वर्षापूर्वी जोपासला. अनेक दुःख आले, अनेक संकट आले, राजकारणामध्ये आमचे खूप कार्यक्रम झाले, पण हल्लो नाही. सांस्कृतिक क्षेत्र माझ्या पाठीशी होतं, म्हणून 100व्या संमेलनाचं पुण्य मला मिळतंय. म्हणून ज्यांनी माझे कार्यक्रम केले त्यांना धन्यवाद. आता हा कार्यक्रम झाला नसता. आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून हे सर्व घडत असताना देवेंद्रजी, आपण पिंपरी चिंचवड जाणता, आपण सर्व जाणता, आपण अनेक माध्यमातून सर्व क्षेत्राशी संबंधित आपला सतत संपर्क असतो. पण आम्हाला हे कार्यक्रम झाल्यानंतर किंबहुना तुमच्या सोयीनुसार आमच्या प्रशांतजी दामले यांच्या नेतृत्वाखाली एक मीटिंग द्या. सुधीर भाऊ असतील त्यामध्ये. मला आमचा आसाराम कसबे संघातलाच माणूस आहे, तो नाट्यशास्त्राचं काम करतो. ते लोक पावत चाललेली जी कलाकृती आहे, वासुदेव, पिंगळा, भराडी, गोंधळी, धनगर, भिल्ल साहेब, त्यांना मी म्हणलं ते ओरिजिनल जी लोक आहेत ती आणायची. निलंगापासून अमरावती, बुलढाणा या परिसरातून आम्ही ते लोक आणले. त्यांची खंत मलाच खूप वेदना झाल्या. त्या आसारामला म्हटले, आम्हाला फक्त प्रदर्शनासाठीच बोलवतं का? तर सुधीर भाऊ, त्यांना आधार कार्ड काय म्हणजे सुद्धा माहीत नाही काही लोक, आणि ते भटके असतात, त्यामुळे त्यांचा फिक्स पत्ता पण नाही आहे. आणि त्यांना आपल्याला आदेश देऊन, तुमच्या स्टाईलने आदेश देऊन ते काम करणं एक अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला वेळ द्यावी. त्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे या पुढच्या कालखंडामध्ये, अशी भावना व्यक्त करतो. आणि माझे वैयक्तिक नाही, मी वैयक्तिक 30 वर्षात कधीच कुणाकडे काम घेऊन गेलो नाही, परंतु इथं या ठिकाणी नाट्यसंकुल करायचं सर, त्यासाठी सुद्धा आपला आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. फार मागणी करत नाही ना तर माझी तुमचे सचिव मला भेटच देणार नाही, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. पण हे सर्व करत असताना आमच्या चिंचवडच्या भूमीमध्ये हे संमेलन होत असताना नागपूर ही जसं उपराजधानी आहे, तरी सांस्कृतिक राजधानी पुणे, आता माझं शहर देखील उपराजधानी म्हणून नावलौकिकाला येईल. आपल्या उपस्थितीनं ते निश्चित होईल, त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. किंबहुना आपण जाताना तो शिक्कामोर्तब करावा अशी भावना व्यक्त करतो. मग आपलं स्वागत करून माझं मी 2 शब्द संपवतो. अगदी तांत्रिक भाषेमधनं सुद्धा जेव्हा केव्हा ते बोलत असतात तेव्हा प्रत्येक व्यासपीठावरती विषयाला सुसंगत मांडणी करणारा नेता माननीय देवेंद्रजी फडणवीस, सत्कार
नरेशजी गडेकर आणि भाऊसाहेब भोईर या दोघांनी करावा अशी विनंती आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे शिष्योत्तम आजच्या हस्तांतरण सोहळ्याला उपस्थित असणारे 2 आमदार, त्यांचा सन्मान आदरणीय भाऊसाहेब सत्कार आपण करतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. भाऊसाहेब भोईर यांनी या नाट्यसंमेलनात नरेशजींनाच मी विनंती करतो. काळजी घेणारा संवेदनशील निर्माता आहे, एक सुरेल गायक आहे आणि अगदी आंबट चुक्याची भाजी जरी समोर ठेवली तरी ती खाऊन क्या बात आहे असं म्हणणारा खवय्या रसिक आहे, असं आमचं प्रशांत दादा आहे. त्यामुळे बहारदार, उमदा, दिलखुलास या सर्व विशेषणांना एक समानार्थी शब्द आहे ज्याचं नाव आहे प्रशांत दामले. त्यामुळे आम्ही म्हणतो की प्रशांतींना स्टेजवर बघितलं की प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यातल्या दुःखाला म्हणतो, अरे हाय काय नाही काय, पान फाडायचं आणि पुढं जायचं. असे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. प्रशांत दामले. नमस्कार. राजकारणी असायच्या आधी 2 नाट्यवेडे आज इथे आलेले आहेत. ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार. माझ्या 12,500 प्रकाराला दोघेही पूर्ण 3.5-4 तास उपस्थित होते. म्हणजे माझी नाटकं बघून त्यांनी वेगवेगळ्या आयडिया घेतली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही आहे, पण मुळात नाट्य रसिक असल्यामुळे नाटक जगणं कसं गरजेचं आहे हे त्या दोघांना अतिशय जवळून माहिती आहे. आणि म्हणूनच सुधीरभाऊंनी मगाशी म्हणजे आधीही सांगितलं होतं की नवीन नाट्यगृह आपण बांधणार आहोत आणि आहेत ती व्यवस्थित करणार आहोत आणि त्यासाठी आवश्यक तो निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहेच. आता फक्त म्हणजे प्लॅनिंग झालेलं आहे, इम्प्लिमेंटेशन बाकी आहे, जे अतिशय महत्त्वाचं आणि अवघड असतं. पण त्यांची टीम, कल्चरल डिपार्टमेंटची टीम पूर्ण त्यांच्याबरोबरचे जे सहकारी आहेत ते देवेंद्रजी, अजितदादा, हे सगळे जे आहेत हे मुळात स्वतः उत्तम रंगकर्मी आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना मान्य करावंच लागेल. उत्तम नाटक करतात ते. पण मुळात त्यांचं क्षेत्र कमी आहे, क्षेत्र जास्त आहे. आमचे 40 बाय 40 फुटाचं असतं, त्यांचं केवढं असतं. त्यामुळे त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागते. पण मुळात रंगकर्मी असल्यामुळे आम्हाला जे हवं आहे ते आम्ही त्यांच्याकडे अधिकाऱ्याने मागू शकतो. प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी ते जे हवे आहे ते कशा पद्धतीने मांडायचे त्याचंही मार्गदर्शन तेच आम्हाला करतात. आणि मला पूर्ण खात्री की पुढच्या 5 ते 6 महिन्यात जे त्यांनी सांगितलेलं आहे, जे प्लॅनिंग केलेलं आहे त्याचं एक्झिक्युशनला सुरुवात होईल याची मला पूर्ण खात्री आहे. मी काल आणि परवा म्हटल्याप्रमाणे देवेंद्रजी आणि सुधीरभाऊ, तुम्ही आणि तुमच्या शासनाने आम्हाला जे काही पैसे दिलेले आहेत ते पैसे योग्य पद्धतीने वापरण्याची आम्ही सर्व 7 जण तुम्हाला हमी देतो. एवढं तुम्ही नोंद करून ठेवा तुमच्याकडे. काल माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री इथे आले असताना मी पिंपरी चिंचवडच्या नाट्यगृहाबद्दल एक तक्रार केली होती. आयुक्तांचे मी खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी विदिन नेक्स्ट 2 hours
ही भाडेवाढ तात्काळ कमी केली त्याबद्दल मी तुमचे सर्व रंगकर्मींतर्फे, सर्व निर्मात्यांतर्फे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व रंगकर्मींनी मी तुमचे खूप मनापासून आभार मानतो. नाईलाज होता म्हणून काल स्टेजवर बोललो, पण तुम्ही फारच मनावर घेऊन रपाक्कन 2 तासात GRच काढला. मुळात मला एवढंच सांगावंसं वाटतं, आज मला 1-2 गोष्टी थोडक्यात सांगायच्या वाटतात. त्या अशा की शासनातर्फे प्रत्येक थिएटरला, प्रत्येक नाट्यगृहाला एक व्यवस्थापक नेमला जातो आणि त्या व्यवस्थापकाचं काम काय आहे हे त्यांना बरेच वेळा माहीत नसतं. कारण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून आलेले असतात, काहीतरी टोलवरून आलेले असतात किंवा पाणी पुरवठ्यामधून आलेले असतात. मुळात आमचं काम काय इथे हेच त्यांना माहीत नसतं. त्यामुळे बराचसा गोंधळ त्याच्यामुळे होतो. तर मी सुधीर भाऊंना खूप मनापासून विनंती करतो की जिथे जिथे आज नाट्यगृह आहेत तिथे तिथे आमचे नाट्य कलाकार आहेत आणि जिथे नाट्य कलाकार आहेत ते त्यांच्यामध्ये काही जण ज्येष्ठ आहेत जे नाटकात काम करू शकत नाही. अशा सर्व ज्येष्ठांना तुम्ही डेप्युटी व्यवस्थापक म्हणून जागा द्यावी, उपव्यवस्थापक. त्यामुळे जे व्यवस्थापक आहेत ज्यांना जे माहीत नाही आहे ते आमच्या उपमहाव्यवस्थापकांना आणि रंगकर्मींना माहिती आहे. त्यामुळे आपोआपच नाट्यगृह जे सुस्थितीत राहण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मिटून जाईल. मॅनेजमेंट, थिएटर मॅनेजमेंट हा विषय संपून जाईल. कारण जो काम करणारा आहे उपव्यवस्थापक तो आमचाच आहे, रंगकर्मीच आहे. नाट्यगृह राखायचं कसं हे त्याला माहिती आहे. त्या गोष्टीचा तो आपण डेफिनेटली विचार कराल असं वाटतं. कारण त्यामुळे शासनावरचा जो भार आहे तो कमी होईल. तुम्ही जे पैसे गुंतवत आहे त्याचं मोल अनेक वर्ष राहील पुढे. आज साधारणपणे 3 वर्ष झाली की नाट्यगृह ढासळायला सुरू होतं. तर ते होऊ नये म्हणून नाट्यगृह जेव्हा बांधणी असते होते काय की हॉटेल बांधणाऱ्या आर्किटेक्टला जर थिएटर बांधायला सांगितलं तर त्याची दृष्टीच वेगळी आहे ना. त्यामुळे नाट्यगृह बांधताना त्या समितीत एखादा रंगकर्मी घ्यावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. म्हणजे शासनाचे योजनेचे लोकांचेच पैसे आहेत, ते लोकांचे पैसे योग्य पद्धतीने वापरले तर मला असं वाटतं की पुढची 50 वर्षात तुम्ही जी काय नाट्यगृह बांधाल ती पुढची 50 वर्ष व्यवस्थित राहू शकतील. जर ब्रिटिश काळात बांधलेला रस्ता जर 100 वर्ष टिकू शकतो तर आपण बांधलेलं नाट्यगृह का टिकू शकणार नाही. इच्छा पाहिजे, इच्छा त्यांची आहे म्हणून मी एवढा धाडसाने तुम्हाला मी सांगतो आहे. आणि जाता जाता एवढंच सांगेन, आज जास्त बोलणार नाही आहे मी. जाता जाता एवढं सांगेन, हे मोठं संमेलन आहे. या मोठ्या संमेलनाचा आणि मध्यवर्तीचा मी अध्यक्ष आहे. या संमेलनाच्या आयोजनात काही चुका झाल्या असतील तर आपण मोठ्या मनाने माफ करा. दिलगिरी मी अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी घेण्याची माझी जबाबदारी आहे. त्यामुळे जर काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा. पुढचं संमेलन अजून जोरदार होईल याबद्दल मी खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पिंपरी चिंचवडमधील या मान्यवर कलाकारांमधील आपण पहिलं नाव जे आहे ते मधू जोशी यांचं. मधू जोशी काकांना विनंती की त्यांनी आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आणि मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की आपण सर्वांनी रंगमंचाच्या जवळ यायचं आहे. या ठिकाणी सन्मान होतोय मधू जोशी यांचा. पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ संगीतकार, कवी आणि अभिनेते राज अहिरराव यांचा सन्मान होतो आहे. राज अहिरराव हे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार असून त्यांचे नवयुग साहित्य शिक्षण व प्रसारक मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची कित्येक कवितांची पुस्तकं ही प्रसिद्ध असून डॉक्टर गिरीश प्रभुणे हे वंचित आणि शोषित आणि दुर्लक्षित अशा फासेपारधी समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून सातत्यपूर्ण कार्य करतायत. आजपर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थी घडवले. आतापर्यंत समाजामध्ये दिशा देण्याचं काम केलेलं आहे. पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने देखील डॉक्टर गिरीश प्रभुणे यांना गौरवण्यात आलेलं आहे. दादो इंदुरीकर, मोहन जोशी यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांबरोबर जवळजवळ 2000पेक्षा अधिक प्रयोगांमध्ये त्यांनी कासून पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे ते पट्टशिष्य आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती पट्टशिष्यामध्ये त्यांना मिळालेली आहे. त्यांना सुद्धा आपण पुरस्कार देतो. त्याचबरोबर कार्यकर्ते आहेत. कित्येक दुर्मिळ लावण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे, संग्रह आहे. आणि भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या प्रारंभिक काळामध्ये त्यांना आणि गीतांना त्यांनी चाली लावल्या. त्यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करतोय. श्रीमती ज्योत्स्ना इनामदार अनेक एक शाखेच्या त्या सक्रिय सदस्य होत्या. त्याचबरोबर विश्वास देशपांडे हे ज्येष्ठ प्रकाश योजनाकार आहेत. त्यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करतोय.
पुरुषोत्तम सदा फुले हे कवी असून पुरुषोत्तम सदा फुले यांचा आपण ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी म्हणून या ठिकाणी सन्मान करीत आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य प्रतिष्ठानचे प्रकाश रोकडे यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. त्याचबरोबर रवींद्र गांगुर्डे यांच्या कन्या आणि पार्श्वगायिका सावनी रवींद्र, डॉक्टर अनंत परांजपे, तळेगावमधील कलापिनी नाट्य संस्थेचे विश्वस्त आणि अध्यक्ष या ठिकाणी, त्याचबरोबर विजय उल्पे, विजय जोशी, श्रीमती संजीवनी मुळेनगरकर अशा सर्व मान्यवरांचा या ठिकाणी पिंपरी चिंचवडमधील कलाकारांचा सन्मान होतो आहे. या 100व्या नाट्य संमेलनाच्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये खरं तर हे 100वं नाट्य संमेलन हे खरंच ऐतिहासिक म्हणून या पुढील काळामध्ये सुद्धा नामोल्लेख होत राहणार आहे. आणि याच सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवडमधून या सर्व मान्यवर कलाकारांचा या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. आणि या सर्वांचा सन्मान करताना आम्हाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, कलारंग प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतर सोहळ्याचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राच्या राजकारणाचे मुख्य निर्माते आणि दिग्दर्शक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ज्यांना सांस्कृतिक क्षेत्राविषयी अतिशय आस्था आहे असे सुधीरजी मुनगंटीवार, आणि गेल्या 25 वर्षात उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन ज्यांनी या उद्योग नगरीला सांस्कृतिक नगरी ही ओळख प्राप्त करून दिली ते माझे मित्र भाऊसाहेब भोईर यांना या 100व्या संमेलनाचा आयोजनाचा मान मिळाला याचा अतिशय आनंद होतो. दौलत अनेकांकडे असते पण दानत सगळ्यांकडेच असते असे नाही. दौलत आणि दानत यांचा सुरेख संगम ज्यांच्याकडे आहे असे डॉक्टर पी.डी. पाटील, प्रकाशजी धारीवाल आणि राजकुमारजी सांकला, कृष्णकुमारजी गोयल यांनी जे भरीव अर्थसहाय्य या संमेलनाला केलं त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार मानलं पाहिजे. ज्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीत भर पडली ते या 100व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल आणि या ठिकाणी उपस्थित बंधुवाडी भगिनींनो, आज या समारंभास उपस्थित राहताना अतिशय आनंद होतोय. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि नाट्य परिषद या दोघांचंही नातं खूप जुनं आहे आणि एकमेकांना पूरक असं काम या दोन संस्था आजवर करत आलेल्या आहेत. साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलन या दोन्हीचंही अध्यक्षपद ज्या साहित्यिकांनी भूषवलं त्यामध्ये साहित्य सम्राट न.चिं. केळकर, शी.म. परांजपे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, वि.स. खांडेकर, आचार्य यात्रे, भावी वरेरकर, आनंद काणेकर, वि.वा. शिरवाडकर, ग.दी. माडगूळकर, पु.ल. देशपांडे, पु.बा. भावे, वसंत कानेटकर, विद्याधर गोखले हे मान्यवर साहित्यिक आहेत की ज्यांनी साहित्य संमेलनाचंही अध्यक्षपद भूषवलं आणि नाट्य संमेलनाचंही अध्यक्षपद भूषवलं. साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा वाङ्मयीन उत्सव आहे आणि नाट्य संमेलन हा नाट्य महोत्सव आहे. या दोन्हींनी साहित्य चळवळ आणि नाट्य चळवळ गतिमान करण्याचं मोठं काम केलेलं आहे हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. एकेकाळी साहित्य निर्मितीचा केंद्रबिंदू हा पुण्या मुंबईतच होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातले लेखक लिहायला लागलेले आहेत. तेच नाटकाच्या बाबतीमध्येही घडत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात
नाट्य चळवळ किती जोमाने पोचली आहे हे दैनिक लोकसत्ताच्या लोकांकिका या एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मी अनुभवलेलं आहे। या निमित्ताने एकच अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते की साहित्याचा वाचक नाटकाचा रसिक झाल्यास आणि नाटकाचा रसिक साहित्याचा वाचक झाल्यास या दोन्ही क्षेत्राचं बदल झाल्याशिवाय राहणार नाही। आज राजकारणाविषयी आपण जितकं बोलतो त्याचा 1% साहित्यात आणि नाट्य माध्यमात प्रत्यय आपल्याला दिसत नाही। राजकारण हा जीवन व्यवहाराचा अविभाज्य घटक आहे। राजकारण जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते किती तीव्र आहे याचा अनुभव आपण दुरून घेत असतो। काही सन्माननीय अपवाद वगळता राजकीय विचार नाट्याची परंपरा मराठीत पुरेशी विकसित झाली नाही। उथळ विनोद आणि विडंबनाच्या पातळीवर राजकारण व राजकीय व्यक्ती यांच्यावर नाट्यलेखन होते आहे, परंतु ज्या राजकीय विचारांनी, घटनांनी, कृतींनी आणि निर्णयांनी आपले जीवन प्रभावित होते त्या विषयाचे गांभीर्य नाट्यलेखनातून विरळच आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे मराठी साहित्य विश्व राजकीय विषयावरील कसदार कादंबरीच्या प्रतीक्षेत आहे, त्याचप्रमाणे राजकीय विचार नाट्याच्या शोधात सध्याची मराठी रंगभूमी आहे। महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर अशात इतके मोठे महानाट्य घडलेले आहे की आपण काय नवे लिहायचे असा प्रश्न कदाचित नाटककारांना पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरे असे की ज्याचा उल्लेख भाऊसाहेब भोईरांनी केला, राजकारणी मंडळीही अचंबित होती। इतकं कुटील राजकारण सध्याला स्वतःला बुद्धिवंत म्हणून घेणारे आणि साहित्य कला क्षेत्रातील मान्यवर पडद्याआडून करत असतात, त्या राजकारणाची उकल करणाऱ्या नाटकाचीही रंगभूमी वाट पाहते आहे हे या निमित्ताने आवर्जून नमूद केलं पाहिजे। संस्कृती ही कधीही रेडीमेड नसते। व्यक्ती आणि समाज यांच्या सजीव संबंधांचा तो परिपाक असतो। साहित्यिक, नाटककार, कलावंत हे त्या समाजाचेच घटक असतात। समाजाची जी काही स्थितिगती असते ती त्यांच्या साहित्यातून, नाट्यलेखनातून आणि कलाविष्कारातून प्रकट होत असते। कलावंताची कला कशी असावी याचा निर्णय जेव्हा समाजाच्या झुंडी घ्यायला लागतात तेव्हा ती कलेच्या रासपर्वाची सुरुवात असते। अशा झुंडींचा बंदोबस्त शासनाने करण्याची गरज आहे। आजचे समाज जीवन अकारण भावनिक आणि अतिसंवेदनशील झालेले आहे। ज्ञानाचे आणि कला व्यवहाराचे क्षेत्र गढूळ झालेले आहे। या क्षेत्राला व्यक्ती आणि विचार विद्वेषाच्या ग्रहणाने ग्रासलेला आहे। सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता या बाण्याने निर्मिती करणे ही सत्वपरीक्षा पाहणारी गोष्ट ठरू लागली आहे। निर्भीडपणे सत्य मांडणाऱ्या कसदार कलाकृती निर्माण झाल्या तरी त्या पचवण्याची ताकद समाजात आहे का हा खरा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे। त्यामुळे कला व्यवहार जाणतेपणाने समजून घेणारे प्रगल्भ समाज माणूस तयार होणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे साहित्य समीक्षेच्या बाबतीमध्ये झालं तेच नाट्य समीक्षेच्या बाबतीमध्ये झालं। देवेंद्रजी पुलं असं म्हणत असत की समीक्षक हे बोहवारणीसारखे असतात, म्हणजे बोहवारणीला किती चांगले कपडे दिले तरी तिचं जसं समाधान होत नाही, तसे कितीही चांगल्या कलाकृती समीक्षकांच्या समोर ठेवल्या तरी त्यांचं समाधान होताना दिसत नाही। पण समीक्षकांचं खरं काम म्हणजे उत्तम कलाकृतींचं सर्जन आणि दुय्यम कलाकृतींचं हनन हा आहे। आज व्यक्तिगत संबंध समोर ठेवून निर्मात्याशी असलेले संबंध, माध्यमांशी असलेले संबंध यातून जर समीक्षा लिहिली जात असेल तर तो एक प्रकारचा वाङ्मयीन व्यभिचारच म्हणावा लागेल। पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की आज समाज माध्यमामुळे या वेगळी समीक्षेचा पर्दाफाश करण्याचं काम समाज माध्यमांनी जे साहित्याचं लोकशाहीकरण केलंय त्यातून आपल्याला होताना दिसत आहे। माणूस आपल्या हाताने संस्कृती घडवतो आणि संस्कृतीचा हातही माणसाला घडवत असतो। पाण्यापासून ढग निर्माण व्हावे आणि ढगापासून पुन्हा पाणी निर्माण व्हावं असा हा अन्योन्य संबंध आहे। म्हणजे निसर्गाने आपल्याला जमीन दिली, माणसाने शेती केली, निसर्गाने कंठ दिला, माणसाने संगीत निर्माण केलं, निसर्गाने पाषाण दिला, माणसाने शिल्प निर्माण केलं। संस्कृती ही माणसाची आंतरिक स्फूर्ती असते आणि त्यातून ती निर्माण होते। सुधारणा या माणसाच्या बाह्य जीवनामध्ये बदल घडवत असतात। त्यामुळे सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचं सारथ्य मात्र संस्कृतीनेच केलं पाहिजे आणि ही संस्कृती म्हणजे कला संस्कृती, क्रीडा संस्कृती आणि नाट्य संस्कृती।
तर या संस्कृतीच्या संवर्धनासाठी ज्यांचा उल्लेख मिलिंद कुलकर्णींनी फार छान शब्दामध्ये केला की ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर नाट्य परिषदेचं भवितव्य उज्ज्वल आहे असं आपल्याला वाटतं, असं प्रशांतजी दामलेंच्या रूपाने एक उत्तम नेतृत्व मिळालेलं आहे नाट्य परिषदेला आणि त्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन ते उत्तम काम करतील. मिलिंद कुलकर्णी सुरुवातीला असं म्हणाले की सगळे रसिक ध्वनिक्षेपक बंद पडलेले असताना सुद्धा शांत बसलेले आहेत. हे पिंपरी चिंचवडचे रसिक आहेत, पुण्याचे असते तर त्यांनी टाळ्या वाजून हलकल्लोळ केला असता, हे सुद्धा मी आपल्याला आवर्जून सांगतो. तर अशा या सुंदर वातावरणामध्ये हा संस्कृतीचा सोहळा साजरा होत असताना नाट्य परिषदेने साहित्य परिषदेला बोलवावं, सन्मानित करावं, हा एक चांगला योग या निमित्ताने आला. महाराष्ट्रातल्या सगळ्या सांस्कृतिक विश्वामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. हा देखणा सोहळा आयोजित केल्याबद्दल मी माझे मित्र भाऊसाहेब भोईर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. परंतु तो उल्लेख नाही केला ते संमेलन ते सांगता झाल्यागत वाटणार नाही. फडणवीस साहेब, सुधीर भाऊ, संमेलन झालं, आपण तर मदत केलीच, ते पण संपूर्ण महाराष्ट्रासाठी मदत केली. पहिली सुरुवात अजितदादांना मी भेटलो. अजितदादांनी संपूर्ण सहकार्य केलं आणि त्याचे महानगरपालिकेला कळवल्यानंतर शेखर सिंह आयुक्तांचे मी मनापासून या संमेलनात धन्यवाद देतो की आपण कार्यकर्ते म्हणून काम केलं या ठिकाणी. दुसरे पी डी पाटील साहेब, ते देणगीदार माध्यमाला लागले होते की माझी काय मदत हवी म्हणून पी डी पाटलांचे मी आयुष्यभर ऋणात राहील. कृष्णकुमार गोयलजी आणि साकलाजी हे नाट्य परिषदेचे सहकारीच आहेत. राजेंद्र गुप्ता असतील, राजेंद्र जैन असतील, सचिन इटकर असतील, कोण राहिला असेल तर माफ करा, संदीप वागिरे असतील, प्रकाश धारीवाल सर यांनी पण खूप मदत केली. मी या सर्वांचे आमच्या मंत्रिमंडळाच्या वतीनं पण नाट्य शाखेच्या पण वतीनं आणि मध्यवर्ती शाखेच्या वतीनं धन्यवाद. माफ करा मध्येच आपल्याला वाटेल की काहीतरी जरा परंपरा वेगळी अशी. काय होतं, काल आमचे मुख्यमंत्री इथं होते आणि मला काही मुद्दे मांडायचे होते, तर मला आधी म्हणाले काय आहेत तुमचे मुद्दे, तर मी शेजारी होते, त्यांना सांगितलं, म्हणाले बापरे मला आता मी पुढची कमिटमेंट घेतली आहे पण थांबायला पाहिजे तुम्हाला. मग त्याने मला सांगितले नाही, एक काम करा, मी तुम्हाला चक्क एक माझ्या दालनामध्ये तुम्हाला 1 तास देतो, तुमचे सगळ्यांना घेऊन, पण तुमचे पॉईंट्स फार महत्त्वाचे. तर यू स्किप समथिंग. तर मला वाटतं की नाही, आज निदान हे 2 रसिक असे लोक इथे असताना थोडक्यात मला काही मांडता आलं तर मी जरा आमचे मित्र प्रशांत दामले यांना सुचवलं, त्यांनी हसऱ्या चेहऱ्याने ते मान्य केलं. बोला एनिहाव, मला असंच म्हणायचं की या ह्याच्यामध्ये कायम आमच्या सगळ्या राजकारणी म्हणतो यशवंतराव चव्हाणांच्यापासून इतकं प्रेम केलं कलावंतांच्यावर की त्या काळामध्ये हा सगळा महाराष्ट्र राज्य सुरू झाल्यापासून हा एक प्रवास सुरू आहे. तो आज हे दोघे अतिशय उत्तम रसिक आणि भरघोस मदत करणारे असे 2 इथे नेते आहेत. त्यामुळे मला मराठी संस्कृती आणि आमचं जे संगीत, नाटक, चित्रकला वगैरे, तर माझी एक छोटी गोष्ट अशी वाटते की महाराष्ट्र हा समृद्ध आहे असं, आणि हे करत असताना मला असं वाटतं की आमच्या शाळेतली जी मुलं आहेत तर शाळेतल्या मुलांच्यावर आमच्यावर जे संस्कार होतात आणि स्पेशली आत्ता हे जे मोबाईल आले त्यानंतर टेलिव्हिजन आल्यानंतर आया या पोरांना घेऊन बसतात या टेलिव्हिजनला, तर त्यामुळं काय होतं, तर मला स्वतःला जर असं वाटतं की हे शाळेत असल्यापासूनच आहे. उदाहरणार्थ 5वी ते 10वी माझ्या डोक्यात कल्पना अशी आहे की त्या मुलांना निदान सरोद आणि सितार याचा फरक कळला, मृदुंग आणि तबला यातला फरक कळला पाहिजे. इतकंच नव्हे तर 5वी ते 10वीमध्ये इतकं संवेदनशील मन असतं की जर त्यांना एक 5 राग जरी त्यांना इंट्रोड्यूस केले, हिंदी सिनेमात गाणी वापरली जातात रागात, त्यांना जरी सांगितले की आता भूल गए सावरिया हे साधारणपणे भैरवमध्ये आहे, ते मुलं समजते. अशा पद्धतीने ती मुलं तयार झाली की मला खात्री आहे की जेव्हा ते पुढे नंतर सवाई गंधर्वमध्ये येतील आणि एक राग चालू आहे तर ते मूल जे त्यावेळेला 15वी पास झाले, 15 वर्षाचा आहे, आई बाबा हे काय गातात म्हणण्याचे म्हणतील बाबा हा मालकंस आहे. अशी शाळेमध्ये जर सुरुवात केली तर त्याचा एक फार मोठा भाग होईल. आणि नंतर मग युनिव्हर्सिटीबद्दल मी काल बोललो, यात एक युनिव्हर्सिटीमधल्या गोष्टीमध्ये आपले नाट्य विभाग
संगीत विभाग आहे आणि चित्रकला विभाग. फक्त आपल्या दोघांना मी सांगू इच्छितो की आपल्या धोरणानुसार त्या युनिव्हर्सिटीने सगळे पैसे उभे करायचे. आता त्यांना ऑथरलो सगळं नाटक करायचं असेल युनिव्हर्सिटीने परवण्यासारखं करायचं, किंवा एखादा उल्हास कशाळकरसारखा एखादा गायक गुरु पाहिजे असेल तर त्याला मानधन देताना लाज वाटावी असं काहीतरी आपलं मानधन असतं. म्हणजे उल्हासनी नकार दिला नाही, उल्हास इतका गुरुशिष्य परंपरेला मानणारा गायक आहे हे मानलं. पण मला असं स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्र पहिला देश असला पाहिजे की त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या कला विभागाला मदत केली. आणि अमाऊंट फार मोठी नाही आहे, आम्ही कॅल्क्युलेट केली आहे साधारण 7-8 कोटी वर्षाला एका युनिव्हर्सिटीला. हे सगळं मिळून 70-80 कोटीचा प्रश्न आहे. आणि आपण दिवस म्हणतो 70-80 कोटी राजकारणामध्ये तुमच्या डाव्या हाताचा भाग आहे. तर मला असं वाटतं की ही गोष्ट करायला त्यामुळे युनिव्हर्सिटी प्रगल्भ होती आणि युनिव्हर्सिटीमधून उत्तम नट गायक हे सगळे तयार होते. ते कारण असं आहे की तुम्ही म्हणाल की आम्ही का बाबा, तर या देशाची परंपरा देवेंद्र अशी राहिली की हा राजाश्रय कायम आहे. आपण साहेब शाहू महाराजांचं नाव घेतो, शाहू महाराजांचं नाव आंबेडकरांच्यावर महात्मा फुलेंच्यावर येतं. पण आपल्यासाठी मी सांगतो ते राखीव जागांचं जे आपण शाहू महाराजांचं म्हणतो ते तर फार मोठं देणं आहे. पण मी आपल्याला सांगतो अल्लादिया हुसेनसारखे गायक हे शाहू महाराजांच्या पदरी होते, सयाजीराव महाराजांच्या पदरी होते, मिरजेला पटवर्धनांच्या बदली आणि विष्णुदास भावेंचं पण नाव घेतो ते पटवर्धनांच्या तिथे दरबार. अशा अनेक गवई आहेत. आपण केवळ फक्त तानसेन आणि अकबरचं नाव घेतो, परंतु त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या अनेक संस्थानांनी संगीताला अशा दिल्या. तर त्यांनी जर दिलं तर आम्ही आमचे राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडे राजेश्वर मागितलं तर काय चुकलं सांगा ना. त्यामुळे हे तुम्हाला सोचवायचं होतं. त्यामुळे ही ग्रँट जी आहे ती आपण द्यावी, रिसर्चसाठी द्यावी. आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक प्रकारचं मुक्त वातावरण त्या मुलांना ते सगळं करून द्यावं. एकदा सुधीर भाऊने एक छान निर्णय घेतला. मी म्हटलं की आमच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला एक 4 कोटीचं झालं. पटकन ते म्हणाले हो. दादा म्हणाले आम्ही पण दिले 4 कोटी दिले किंवा 10 कोटी दिले हे महत्त्वाचं नाही आहे. मला वाटतं त्यातून काय निष्पन्न झालं. तर हे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जे झालं ते नंतर आम्ही महाराष्ट्राच्या 4-5 ठिकाणी मुंबई, लातूर, चंद्रपूर आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की जी स्पर्धा होती मराठीची त्याचे परीक्षक हे पाश्चात्य परीक्षक होते. आणि गेल्या 5-7 वर्षामध्ये याचा स्प्रेड सिनेमांचा अशा पद्धतीने झाला. मोहोळ, अहमदनगर, माळशिरस इथल्या दिग्दर्शकांनी या इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये पाश्चात्य ज्युरी जी होती त्यांची वाहवा मिळवली आणि त्यांनी बक्षिसे मिळवली. म्हणजे हा जो स्प्रेड होतो हा तुम्ही जो आम्ही राजाश्रय मागतोय नाटकाचा काय, तर या ठिकाणी जी तरुण मंडळी पुण्या मुंबईची जाते असं नाही. प्रशिक्षित कलावंत ही फार मोठी गरज आहे. इथे याचा अर्थ असा नव्हे की आमची कलावंत मंडळी आमचा प्रशांत हा कमी. प्रशांत हा उत्तम आहे पण स्वतःहून त्यांनी त्यात घेतला. पण जगाची परंपरा अशी आहे की मार्लन ब्रँडोचं नाव असेल, मार्टिन स्कॉर्से असेल, हे सगळे ते शिकलेले लोक आहेत. त्यामुळं या युनिव्हर्सिटीमध्ये सगळं असं व्हावं. याचबरोबर मला असं वाटतं की परिषदेचं काम आहे ते मी अशोर करतो की केवळ मराठी नाटक हा भाग राहणार नाही. मला असं वाटतं आपल्या कलावंतांचा भाग हा बंगाली रंगभूमीवर असला पाहिजे, कन्नड रंगभूमीवर असला पाहिजे, केरळ रंगभूमीवर असला पाहिजे, इतर लोकसंगीताशी संबंध पाहिजे. आणि म्हणून परिषद यापुढे नाट्यसंमेलनी करत असताना त्यामध्ये बंगाली रंगभूमी, कन्नड रंगभूमी, केरळ या सगळ्या लोकांना आणून एक प्रकारचं भारतीय चित्र उभं करणं फार आवश्यक आहे. मराठी रंगभूमीने केरळ लोककलांच्या मधून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुम्ही घाशीराम कोतवालचं नाव घेता पण घाशीराम कोतवालमध्ये या सगळ्या लोककला येत असताना त्याला एक भारतीय स्वरूप आहे. आणि म्हणून जगातल्या 10-11 देशामध्ये त्याचं जे स्वागत झालं ते त्यामुळे. आणि म्हणून मी परिषदेच्या लोकांना सांगतो की त्यामुळे आम्ही जसं इतर भाषांचं आपण संमेलन करू तसं मी तुम्हाला अशी विनंती करणार आहे आपल्या नाट्य संमेलनामध्ये 2 तरी नाटकं पाश्चात्य येऊ. एक फ्रेंच नाटक, जर्मन नाटक हे यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल फ्रेंच आणि जर्मन नाटकाला समजायचं. आता आधुनिक इतकं छान झालंय देवेंद्रजी
आता सिनेमा पाहत असताना सबटायटल आता प्रथा अशी निघालेली आहे की नाटक बघत असताना सुद्धा झालरीच्या खाली एक पांढरी पट्टी येते आणि त्याच्यावर सबटायटल असतात. त्यामुळं फ्रेंच नाटक इथे पिंपरी चिंचवडला सुद्धा तुम्ही समजू शकता. अशी सगळी ही गोष्ट आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टी व्हाव्यात. हे आमचे 2 मित्र आहेत, इतके कलाप्रेमी आहेत, पटकन दाद देणारे आहेत. फक्त मला दाद देतात कारण मला वेळ कमी आहे. आमचा झगडा असा कायम होतो ना आपल्याशी कधी होतो. आमचा झगडा मंत्रालयाशी होतो. मंत्रालय नावाची गोष्ट मला नाही वाटत नाटकाचे किती वर्षात केले आमच्या प्रशांनी ते किती मंत्रालयाचे किती फेऱ्या झाल्या याच्या त्यांनी जरा करा. त्याला मी उदाहरण देताना फक्त असं देणार आहे. 2 आमचे रसिक मित्र आहेत आणि भाऊ नेहमी उदाहरण देतात. हो तुमच्याच भाषेत थोडंसं बदलून सांगतो. कुठला राग असतो ना तर गाणारा पहिला विलंबित गातो, नंतर मध्यलयीत गातो आणि नंतर द्रुत गातो. तुम्ही लोकांनी जरा थोडंसं ना जे सनदी अधिकारी आहेत त्यांचा विलंबित प्रकार रागातला नका करू. संथ रागात किती वेळा ते जातोय आम्ही जातोय भेटतोय परवा बघू नंतर बघू हे दोघे म्हणत आवडत नाही. सगळं झालेलं आहे काय पाहिजे. पण कलेचा प्रभाव वाढायचा असेल देवेंद्रजी तुम्ही मला असं वाटतं कायम तुम्ही दोघेही मला मध्यम लयीतले दिसता. कुमार गंधर्वांचं वैशिष्ट्य होतं मध्यम लयीत गाणं. त्याचं कारण जी चीज आहे बंदिश आहे ती नीट समजून घ्यायची आणि मग ती खुलवायची. तो मध्यम भागात राहतो. तुम्ही दोघेही जी मागणी करतायत प्रशांत दामटे पण मी करतोय ती समजून घेता मध्यम लयीत. पण तुम्हाला ऑर्डर देताना असं सुचतं पाहिजे की यापुढे द्रुत गतीत करा. त्या गाण्याला दुसरी गतीने काही लय नाही. हा जो मधला दुवा आहे ना तो असं मला वाटतं की ही माझी भावना नाही आहे. आमच्या सगळ्या कलावंतांची भावना आहे की इथे तुम्ही दोघेही मध्यम आणि द्रुतगतीत असता. पण मंत्रालय बऱ्याच वेळेला महिने कधी वर्ष आणि विशेषतः मला त्रास होतो की लक्षात अर्थात एकच आहे सांगायला गेले की आता दुष्काळाचे प्रश्न आहे, बेरोजगारीचे प्रश्न, नाटक सिनेमाचं काय आपण इकडं काही नाही का अशा प्रकारे. आणि ती जी फाईल असते ना अशी तो वरती पोचतो. भाऊ बघतात मग भाऊ सर हे काय लिहिले काय संबंध आहे नाटकात त्या गोष्टीचा आणि खराक त्याचा काय संबंध नाही आहे हे करायचं नाही करून टाकायचं. तर असा एक भाग आहे. बऱ्याच लोकांना वाटते की मंत्री येतात आपण बऱ्याच मागण्या मागतो. मंत्री येतात हे बऱ्याच मागण्या मागतो हा काय उपचार नाही आहे. हा राजशाहीचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही प्रांतामध्ये देशामध्ये बेरोजगारी असेल म्हणजे आम्हाला अजिबात वाटत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल मला काही वाटत नाही. पण हे शेतकऱ्यांचे प्रश्न देवेंद्रजी आम्ही नाटकात मांडतो. आम्ही गरिबीचे प्रश्न इथे मांडतो. जाती जातीचे तणाव असतात तेही नाटकात मांडले जातात. त्यामुळे आमचा प्रांत जसा त्या शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही आहोत त्यांच्या इतकाच हा महत्त्वाचा आहे. आज तुम्ही दोघांनी इतक्या शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं आणि त्याला तुम्ही दाद दिली. सुधीर मोंचेकडे पाहा ना बडा ब्युटिफुल स्माईल इज दिली दोघे. तेव्हा भाऊसाहेब हे आज जेव्हा हे संमेलन संपेल आणि यानंतर आपल्या अजून 5 संमेलने करायची आहेत तर दोघांना सुटका नाही. आजचा फक्त नाट्य अभिनय दिग्दर्शन या प्रशासनाचा भाग मी केला आहे. यांची चूक अशी झाली की 5 ठिकाणी हे लोक करतात आणि 5 ठिकाणी मला भाषण करायचं. देवेंद्रजी मला म्हणाले की पुस्तकातून भाषण छापा. म्हटलं मी भाषण छापून काय करू 5 ठिकाणी बोलायचं आहे. तर मी गेलो अहमदनगरला म्हणते तुमचं भाषण वाचलं मी काय ऐकायचं. तर मला प्रत्येक ठिकाणी मराठी रंगभूमीचे जे काही प्रश्न आहेत अनेकांचे ते घेऊन मला त्या ठिकाणी जायचं. शेवट रत्नागिरीमध्ये होणार आहे. मला अजित भुर्रींनी सांगितलं की माझ्या 5 भाषणांचं एक छोटं पुस्तक हे रत्नागिरीत करतो.
काय फार त्यातून काय साहित्यिक मूल्य विलिंद दृष्टीने सापडणार नाही आहेत, पण निदान एक कळकळ मराठी रंगभूमीची आणि दृश्य त्याचं असं राहणार आहे की दोन महत्त्वाचे आमचे सुधीर भाऊ आणि देवेंद्रजी हजर होते हे मुद्दे मांडताना, त्याची मला अतिशय आनंद होतो. आणि मी इतकं बोललो आहे की अत्यंत हास्यमुद्रेने त्याचं स्वागत केलं आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी या दोघांसाठी एक प्रचंड टाळ्यांचा गजर केला. थँक्यू व्हेरी मच. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे आदरणीय प्रमुख पाहुणे, राज्याचे कर्तबगार कर्तव्यदक्ष झुंजार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय अध्यक्ष प्रशांत दामलेजी, आदरणीय डॉक्टर जब्बार पटेलजी, आदरणीय आमदार उमाताई खापरे, आदरणीय आमदार महेश दादा गाणगे, निमंत्रक भाऊसाहेब भोईर, श्री नरेश खेडकरजी, शंकर भाऊ जगतापजी, अजित गोरेजी, श्री नरेश गडेकरजी, सतीश लोहकेजी, मगा नावाचा कागद लिहून दिला, त्याचं नाव कार्यक्रमाच्या नंतर मी तुम्हाला सांगेन. खरं तर अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मी मनात विचार करत होतो की या कार्यक्रमात समारोपीय कार्यक्रमात आम्ही उपस्थित होतो, तर प्रशांतजी सदिच्छा काय द्याव्यात, आणि मग मनात सहज भाव आला की या 100व्या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून शांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत आणि भामरागड पासून रायगड पर्यंत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरभूमीतील जनतेच्या हृदयापर्यंत हा नाटकाचा भाव पोहोचावा, मोठ्या संख्येने पुन्हा एकदा रसिकांनी स्वतःच्या पैशांनी तिकीट काढून नाट्यगृहात नाटक बघावं, आणि एवढंच नव्हे तर सदिच्छा देताना मनात हीच सदिच्छा आहे की महाराष्ट्रात इतके नाट्य रसिक वाढावेत की आज प्रशांतजी तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर मागणी करता की नाट्यगृहाचं भाडं कमी करा, पण असा एक दिवस येऊ की तुम्ही मागणी करावी की आता नाट्यगृहाचं भाडं दुप्पट करा. इतक्या रसिक नाटकाला लाभतात, इतकी संख्या वाढवण्याच्या दृष्टीने यामध्ये चिंतन व्हावं, मनन व्हावं. खर तर आता डॉक्टर जब्बार पटेल यांनी खर तर आमदारांनी आपली मागणी पूर्ण करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षणच दिलं की आपली मागणी ही पूर्ण व्हावी. या दृष्टीने समोर बसलेल्यांना टाळ्या वाजवून घेतल्या, आमच्या चेहऱ्यावरचं हास्य ते बघत होते, पण मी जब्बार भाई विश्वास देतो की आम्ही सुद्धा संकल्प करूनच इथं आलोय की या क्षेत्रामध्ये बदल व्हावा. आणि हा बदल होताना प्रशांतजी तुम्ही म्हणाले ते खरं आहे की 75 नाट्यगृह आम्ही करण्याचा संकल्प केला, पण एक गैरसमज काढून टाका की सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त एक नाट्यगृह आहे. तुम्ही जे सांगत होता की व्यवस्थापकाची नियुक्ती आम्ही करावी, व्यवस्थापकांची नियुक्ती आम्ही करू शकत नाही कारण ते स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. 75 नाट्यगृह अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात बांधण्याचा आमचा निर्णय हा पूर्णत्वासच आहे. तुमच्या मनात थोडी शंका दिसली की आता पूर्ण नियोजन झालं पण अंमलबजावणीकडे लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत 75 नाट्यगृहाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आमच्यापैकी कोणीही आपलं पद सोडणार नाही आणि तुम्ही सोडू द्यायचं नाही हा संकल्प मात्र. कारण आमचं कौतुक आहे की
विडंबना आहे मला माहित नाही, पण आम्ही नाट्य रसिक आहोत इथपर्यंत ठीक होतं. पण आम्ही सुद्धा उत्तम नाटकं करतो. आता एक कौतुक होतं की विडंबन होतं समजलं नाही. पण मला जब्बारबाई म्हणाले की आम्ही नाटकं करतो पण तुम्ही नाटक क्षेत्रात एवढं राजकारण करता की आम्ही मागे पडतो, हेही काही लोकांनी कानात सांगितलं. पण एक गोष्ट खरी आहे की नाटक अभिनय हा आजचा नाही आहे. हा 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात 70 लक्ष वर्षापूर्वी मानवाची उत्क्रांती सुरू झाली तेव्हा ही पाषाण युगात, जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, मला वाटतं की तेव्हाही चेहऱ्याच्या अभिनयातूनच एकमेकाशी संवाद साधला जात होता. आणि मराठी नाट्यसृष्टी मागे येण्याचं कारणच नाही, कारण या देशाला राजा हरिश्चंद्र हा 1913 मध्ये चित्रपट देणारा हा जय भवानी जय शिवाजीच्या याच भूमीतले दादासाहेब फाळके आहे. आणि म्हणून आपल्या सृष्टीमध्ये कदाचित थोडस सावट आलं असेल, पण मला निश्चितपणे वाटतं की हे सुद्धा दूर होईल. आज आपण 25 पिंपरी चिंचवड येथील अतिशय सन्माननीय मान्यवरांचा सत्कार केला. ज्या समाजामध्ये मान्यवरांचा आपण सत्कार करतो, ज्येष्ठांचा सत्कार करतो, यापेक्षा मोठा कोणताही भाव असू शकत नाही. खरं तर मला आयुष्यामध्ये 3 घंटा वाचताना अतिशय आनंद व्हायचा आणि आजही होतो. शाळेची सुटण्याची घंटा वाजली की आनंद व्हायचा. आईच्या सोबत नाटकाला जाऊन आईच्या मांडीवर बसून नाटक पाहताना आनंद व्हायचा. आणि मी परवाही सांगितलं की जगातलं सर्वात किमती सिंहासन असेल तर ती आईची मांडी आहे. आणि 3री घंटा ही मंदिरात जेव्हा वाजते त्याचा आनंद आपल्याला व्हायचा. मीही जेव्हा नाटकाला जायचो, ज्यांचा आता आपण उल्लेख केला विक्रमवीर प्रशांत दामले, जेव्हा नाटक पाहताना एखादा असा प्रसंग येतो की साऱ्या नाट्य रसिकांच्या चेहऱ्यावर असं सुंदर हास्य असतं, तेव्हा माझ्या मनात नेहमी विचार येतो की जगातले श्रीमंत म्हणजे मुकेश अंबानी, गौतम अदानी नाही, हे यांच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसत आहे ना, यापेक्षा श्रीमंत अशा हास्याला पाहताना जर समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले असते तर त्यांनी हेच म्हटलं असतं की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाय. पुढे कंडिशन अपगाय प्रशांत दामलेंचं नाटक पाहताना प्रेक्षक सोडून, कारण ते चेहऱ्यावरचं हास्य हे खरं आहे की जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक जर आपण विचारलं, कोणी सांगेल लंडन, कोणी सांगेल पॅरिस, पण सर्वात जगातलं महागडं कॉस्मेटिक एखादा नाटक पाहताना जेव्हा चेहऱ्यावर आनंद येतं, हास्य येतं. आणि आपण नाटक पाहताना खरं तर 21व्या शतकातलं आव्हान आहे. जेवणाच्या टेबलवर कुटुंब बसतं तेव्हाही प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, व्हॉट्सअप फेसबुक बघत असतात. हम आपके है कोण हा भाव तिथं पाहतो. पण नाटकात आल्यावर मात्र पती पत्नी दोघेही असे बसतात, हम आपके है कोण यापेक्षा हम साथ साथ है हा भाव तिथं निर्माण होतो. आणि बायकोचा हात घेऊन नाटक पाहताना जो आनंद असतो ना, हा तर 10 लाख 20 लाख खर्च करून प्राप्त होऊ शकत नाही. हे आपण प्रेक्षकगृहात निश्चितपणे आपण पाहिलं. आज नाट्यकोश याचंही प्रकाशन झालं असं मी घोषित करतो. पण नाट्यकोशही किती मोठा होता. मी मनात विचार केला की रोज 2 हातांनी 2 नाट्यकोश खालती वरती केले तर निश्चितपणे सलमान खान सुद्धा आपलं शरीर सौष्ठव बघण्यासाठी येईल. इतकी सुंदर माहिती संकलन या नाट्यकोशामध्ये केलं हे मात्र अभिनंदनीय आहे. खरं तर मागच्या सरकारचे जब्बार पटेल साहेब तुम्हाला काय अनुभव होते मला माहिती नाही, पण तुमचं एक मत सरकारी व्यवस्थेबद्दल एक मत जे आहे ना ते कलुषित झालं. हे खरं आहे की मंत्रालयामध्ये कोणतीही फाईल वेगाने जात नाही. आणि हे विधानसभेत मी अनेकदा मांडलं की मंत्रालयात
फाईलची नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, सिझरिन करावंच लागतं. हे ज्याला समजलं त्याला काम करण्याची पद्धत लक्षात येते आणि म्हणून तुम्ही निराश होऊ नका. खरं तर तुम्ही मला एक गुण द्या की निवडणूक न लढवता कसं निवडून येता येतं. ज्याचे 100वे अध्यक्ष तुम्ही झाला. आणि मी एक गुण देतो की फाईल वेगाने कशी काढायची, हा गुण मात्र मी निश्चितपणे तुम्हाला देईल. खरं तर आमच्या राज्यामध्ये आपल्या आशीर्वादाने देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाचे सरकार चालू आहे. हे खरं आहे की आम्हाला याची जाणीव की कोणतंही राज्य हे किती धनसंपन्न आहे यावर त्याचं मूल्यांकन आकलन होत नाही. ते किती गुणसंपन्न आहे, ते किती सांस्कृतिक संपन्न आहे, ते किती आध्यात्मिक संपन्न आहे. आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा आता पर कॅपिटा इन्कम GDP ही भाषा बंद केली. आता हॅपीनेस इंडेक्सची भाषा सुरू केली. आज जगामध्ये धन से तन का समाधान हो सकता है ही गोष्ट लक्षात आली, पण सांस्कृतिक कार्याने मन का समाधान हो सकता है यावर मात्र शिक्कामोर्तब झाला आहे. आणि म्हणूनच हे पहिलं वर्ष होतं की आजपर्यंत पुण्या मुंबईमध्ये असणाऱ्या सांस्कृतिक आंदोलन आता हे गडचिरोलीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निर्णय केला. आणि म्हणूनच देवेंद्रजीच्या नेतृत्वात झाडीपट्टी क्षेत्रामध्ये जे सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करतात, पहिल्यांदाच परशुराम खुने नावाच्या एका झाडीपट्टीमध्ये काम करणाऱ्या एका कलाकाराला पद्मश्री प्राप्त झाली. ही महाराष्ट्राची पहिली घटना आहे की शेवटी गडचिरोली आणि भंडारा गोंदियासारख्या जंगलात राहणाऱ्या कष्ट करणारा जो शेतकरी आहे, जो हाडाचं गाडं करतो, रक्ताचं पाणी करतो, 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालतो, कडक उन्हात नांगरणी वगरणी करतो, पावसाळ्यात चिखल तुडवतो, थंडीत आपल्या कच्च्या बच्चाला छातीला घेऊन आपल्या ब्लँकेट मध्ये झोपावं, तेव्हा मात्र तो सागलीसाठी जातो. त्या शेतकऱ्याचं मनोरंजन कोण करतं तर कलाकार करतात. कधी दंडारीच्या माध्यमातून, कधी इतर सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं काम हे कलाकार करतात. आणि म्हणून त्याही दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. सांस्कृतिक कार्य विभाग फक्त 75 नाट्यगृह बांधत नाही. जे नाट्यगृह आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीचे आणि ते नाट्यगृह कसे आहेत त्याची जाणीव आहे. आम्ही खरं तर त्याचा अभ्यास केला. प्रशांत दामगेजींनीच त्या संदर्भातलं निवेदन दिलं होतं की एकूण 52 नाट्यगृह स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. 12 सोडलीत तर बाकी नाट्यगृह अशी आहे की आपण तिथं गेलो तर आपल्या चेहऱ्यावर 12 वाजते. त्याही नाट्यगृहाच्या संदर्भात त्यामध्ये आधुनिकता आणावी, सोगार करावे आणि नाटक पाहताना नाट्य रसिकांच्याही आनंदामध्ये ते नाट्यगृहही सामील व्हावं या दृष्टीनेही आम्ही यामध्ये योजना केलेली आहे. आणि मग विश्वास आज महाराष्ट्र सरकारने विश्वास व्यक्त करत आपल्या या नाट्य सांस्कृतिक आंदोलनाला आर्थिक मदत केली, भविष्यातही करेल. हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आर्थिक अडचण असण्याचं कारणच नाही. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये आमचं 15% योगदान आहे, GST मध्ये आमचं 20% योगदान आहे. आणि म्हणूनच आपण राज्यगीत निवडलं, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आज आपण या निमित्ताने जे चिंतन करणार आहोत 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून, तेव्हा मला अभिमान आहे की यामध्ये आम्ही ज्या विदर्भातून येतो त्यामध्ये कालिदासांनी लिहिलेलं सारी नाटकं इतक्या पुरातन काळात लिहिल्यानंतरही मला एका गोष्टीचा आनंद होतो की आज 2013 मध्ये पॅरिस मध्ये आम्ही ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजच्या गोष्टी करतोय. पण नाटक असं क्षेत्र आहे की तो भविष्याचाही वेध घेतला जातो. आणि म्हणून कालिदासाच्या नाटकांमध्ये जितके रस आहे, जितके आशय आहे
त्यामध्ये पर्यावरण सुद्धा आहे. नाटक हे एका हृदयातून दुसऱ्या हृदयाला संदेश पाठवणारं क्षेत्र आहे आणि आयुष्यामध्ये लक्षात राहतं. मला आठवतं की जेव्हा मी राजेश खन्नाचा आनंद चित्रपट बघितला तेव्हापासून आजपर्यंत बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिए, जिंदगी बडी होनी चाहिए लंबीनी, किती दिवस वाक्य आठवण राहिलं. नाटक फक्त मनोरंजन करत नाही तर दिशा देतं. या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून आपण सर्वजण संकल्प करूया की महाराष्ट्राच्या गावातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत मनामनापर्यंत हा आमची सांस्कृतिक आमची विरासत हे पोचवण्यासाठी आपण जे कराल त्या पाठीशी महाराष्ट्र सरकार निश्चितपणे राहील. जेव्हाही देवेंद्रजी एखाद्या कार्यक्रमाला जातात, मी एखाद्या कार्यक्रमाला जातो, कार्यकर्ते नारे देतात, देवेंद्रजी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. आज आम्ही दोघेही हेच सांगायला आलो आहे की आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. यशवंतराव चव्हाण चित्रपटाचं कला दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे श्याम भुतकर, त्यांच्या कलेला जोरदार टाळ्यांनी आपण दाद देऊ. ऐतिहासिक 100व्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं वर्षभरामध्ये 6 विविध शहरामध्ये नाट्य संमेलन संपन्न होणार आहेत. यानंतरचं नाट्य संमेलन सोलापूर इथं असणार आहे. धन्यवाद. या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यामध्ये किती छान आहे ना हस्तांतरण सोहळा. आमच्याकडे शपथविधी एक येतो दुसरा येत नाही, काही गडबड नाही. हस्तांतरण सोहळा, त्या हस्तांतरण सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, प्रशांत दामलेजी, डॉक्टर जब्बार पटेलजी, भाऊसाहेब भोईरजी, नरेश गडेकरजी, महेश लांडगेजी, उमाताई खापरे, शंकरभाऊ जगताप, अजितजी भोरे, नरेशजी गडेकर, सतीशजी लुटके, मिलिंदजी जोशी, श्री शेखर सिंग, श्री मिलिंद कुलकर्णी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे सुधीर भाऊंचं इतकं सुंदर भाषण या ठिकाणी झालं आहे की मला नुसतं मम म्हणावं आणि आपल्या ठिकाणी बसावं असं वाटतं आहे. परंतु काहीतरी बोललंच पाहिजे. नाट्य संमेलनात, साहित्य संमेलनात जाणं म्हणजे बाका प्रसंग असतो. बातम्या छापून येतात, नेते मंचावर, अभिनेते प्रेक्षकांमध्ये. आणि प्रशांतजींनी तर कालच घोषित केलं की नेते 365 दिवस 24/7 नाटकच करत असतात. काही यांची खरंही आहे, तुम्ही काही चुकीचं बोलला तसं नाही आहे. पण मी सहज बघत होतो की अभिनेता जो शब्द आहे त्यातला अभि म्हणजे काय, त्याचे 2 अर्थ मला सापडले. एक, अभिचा अर्थ होतो अधिक, म्हणजे जो अधिक नेता आहे तो अभिनेता. किंवा दुसरा त्याचा अर्थ अभिचा असा होतो की जो निकट आहे, म्हणजे अभिनेता नेत्याच्या निकटचा नाही, प्रेक्षकांच्या जो निकट आहे तो खरा अभिनेता असतो. आणि म्हणून मला असं वाटतं निश्चितपणे या नाट्य संमेलनामध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद आहे. बघा, पूर्वीच्या काळात फार वाद व्हायचे.
राजकीय नेत्यांना बोलवल्यानंतर मथळेच्या मथळे छापून यायचे. पण अलीकडच्या काळात हे कमी झालं आहे, कारण तुम्ही आता आम्हाला आपल्यातलाच एक समजता. तुमचा ठाम विश्वास झाला आहे की हे नाटकं करतातच, त्याच्यामुळे यांना बोलवलंच पाहिजे. आणि तुम्ही काल असं म्हणाला की अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं. ही कला जरा आमच्या राजकारणातल्या काही लोकांना शिकवा ना. मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटून गेलं की किती प्रश्न सुटतील. पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही असे मुख्यमंत्री आहात जे जनतेला हसवता देखील, जे जनतेला रडवतात देखील. संवेदनशीलता ही समाजामध्ये राहिली पाहिजे, याकरता खरं म्हणजे तुमचं जे कार्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आज बघा, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स यात महत्त्वाचा फरक काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स जवळ संवेदनशीलता नाही आहे, इमोशन नाही आहे. ती संवेदनशीलता आणि ते इमोशन ह्युमन इंटेलिजन्स जवळ आहे. आणि म्हणून मशीन आणि माणूस यातला प्रमुख फरक हा आहे. आणि म्हणून कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तरी देखील कला, साहित्य, संस्कृती, नाट्य, गीत, संगीत याच्यावर काही परिणाम होणार. कदाचित त्याला एखादं वाहक म्हणून आपण वापरू, एक इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण वापरू, आपण त्याच्यावर घुडसवारी करतो तशी सवारी करू शकू. पण या मानवी संवेदना ते कधीच देऊ शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे आपलं क्षेत्र आहे ते खरोखर अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं. जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही. मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही. पण मला असं वाटतं की अण्णासाहेब किर्लोस्करांनी महाराष्ट्रातल्या नाट्य चळवळीला केशराचं शेत अशी उपमा दिली. आणि आता शतकी नाट्य संमेलन याचा काय उल्लेख करावा? केशराच्या शेतानं भरलेलं उद्यान असा याचा उल्लेख आपल्याला करता येईल का? हा विचार या निमित्ताने मी करत होतो. आणि हा तुमचा जो रंग आहे सगळा हा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे. कारण केशराचं शेत म्हटल्यानंतर वातावरण केशरी आहे. आणि जिथे केशरी वातावरण आहे, जिथे भगवं वातावरण आहे, तिथे आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आज बघा ना, आपला राजा हा त्याच्या जन्मस्थानी पुन्हा विराजमान. आणि आमच्या कलाक्षेत्राने हे रामत्व नेहमीच जपलंय. पहिलं मराठी नाटक 1843 साली सीता स्वयंवर. पहिला भारतीय चित्रपट 1913 साली राजा हरिश्चंद्र. पहिला बोलपट 1932 साली अयोध्येचा राजा. त्यामुळे रामापासून आपण कधी वेगळे होऊच शकलो नाही. आणि आता देशाच्या अमृत काळाकडनं महाराष्ट्राच्या अमृत काळाकडे आपला प्रवास चाललाय. 2035 साली महाराष्ट्राचा अमृत काळ असेल. आता आपल्याला विचार करायचा आहे की या अमृत काळामध्ये आपलं क्षेत्र कुठे असेल. या अमृत काळामध्ये साहित्य असेल, नाट्य क्षेत्र असेल, संगीत असेल, गीत असेल, हे कुठे असणार आहे? दूरचा विचार करण्याची गरज आहे. बघा, आमच्यासारखे लोक, सुधीर भाऊ असतील, मी असेल, मुख्यमंत्री असतील, आम्ही डॉक्टर जब्बार पटेल साहेब फायलींना इंजेक्शन देऊन त्या वेगाने धावू शकतो. आम्ही पाहिजे त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकतो. पण हे क्षेत्र 2035 साली कुठे असेल हे व्हिज्युअलायझेशन आम्ही नाही करू शकतो. हे कुठे असलं पाहिजे याचा विचारही आम्ही नाही करू शकतो.
ते व्हिज्युअलायझेशनही तुम्ही करू शकता, त्याचा विचारही तुम्ही करू शकता. तिथपर्यंत नेण्याची जबाबदारी मात्र आम्ही घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जे मुद्दे मांडले ते तर महत्त्वाचे आहेच. म्हणजे ज्यावेळी आम्हाला तुम्ही हा मुद्दा मांडला की जे अस्तित्वातले नाट्यगृह आहेत ते खराब आहे, सुधीर भाऊने आणि मी तात्काळ त्या संदर्भात निर्णय केला, बजेटमध्ये पैसे ठेवले. आता सुधीर भाऊ त्याचा जो काही आराखडा आहे तो तयार करतायत. नवीन नाट्यगृह असतील किंवा जुने जे काही नाट्यगृह आहेत ते चांगलं करणं असेल, हे सगळं काम आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू केलं आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की विशेषतः ही जबाबदारी आपली काय, कारण मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशामध्ये रंगभूमी आणि नाट्य संस्कृती टिकवण्यात सर्वात मोठा वाटा या ठिकाणी उचललेला आहे. आजही देशातली सर्वोत्तम रंगभूमी कुठली, मी मराठी आहे म्हणून म्हणत नाही, पण तुम्ही तुलनात्मक कोणालाही विचारला तर तो असं म्हणेल की सर्वोत्तम रंगभूमी आजही आमची मराठी रंगभूमी आहे. आणि मग जर आम्ही सर्वोत्तम असू तर जो सर्वोत्तम असेल ही त्याचीच जबाबदारी असणार आहे की आपल्याला हे टिकवावंही लागेल, हे जगवावंही लागेल. आणि शेवटी प्रत्येक युगाची वेगवेगळी मूल्य असतात, ती मूल्य ओळखावी लागतात आणि त्या मूल्यानुरूप आपल्याला तशा प्रकारचं परिवर्तनही करावं लागतं. पण ती करत असताना आपली शाश्वत मूल्य काय आहे याचा देखील विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे ती शाश्वत मूल्य ही लक्षात ठेवत या 21व्या शतकाची मूल्य काय आहे आणि त्या मूल्यातून आपल्यासमोर काय आव्हानं तयार होणार आहेत याचा विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, शेवटी मुखपट आले त्यावेळेस चर्चा असायची, आता नाटक संपलं नाही. बोलपट आले, आता नाटक संपलं नाही. TV आला, मग लोक म्हणाले आता नाटक ते संपलं नाही. OTT आला, लोक म्हणाले नाटकं संपले नाही, संपणार नाही. काही झालं तरी जोपर्यंत एकही मराठी रसिक जिवंत आहे तोपर्यंत नाटक संपूच शकत नाही. खरं म्हणजे मला असं वाटतं की तुमचं क्रेडिट काय आहे, तुमचं क्रेडिट हे नाही की तुम्ही उत्तम नाटकं तयार केली, तुम्ही अतिशय समृद्ध रसिक तयार केला. हे खरं म्हणजे आपल्या या संपूर्ण नाट्य संस्कृतीचं एक अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी योगदान आहे. आणि प्रशांतजी, तुम्ही म्हणत होते नवीन पिढीने नाटकं पाहिले पाहिजे, ती आपण दाखवली पाहिजे, महत्त्वाचंच आहे आणि ते होणारही आहे, काळजी करण्याचं कारण नाही आहे. आता बघा, केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, आम्ही प्रशांतजींना कधी फोन केला, प्रशांतजी काय आहे, ते कधी सांगतात बस पुढच्या महिन्यात UK जातोय, त्या ठिकाणी आमचा प्रयोग आहे, मग कधी USA प्रयोग आहे. आता जगभरात तुम्ही प्रयोग करून राहिले, आपल्या देशात आपलं नाटक टिकणार की नाही ही काय चिंता करता. मराठी रसिक तुम्हाला कधीही मागे पाहायला लावणार नाही. आणि आता तर ग्लोबल मराठी रसिक असा झाला आहे की तुम्हाला पुढच्या काळामध्ये वेळच मिळणार नाही. जगभरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि त्या ठिकाणी नाटकं आजही तुम्ही करता त्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पुढच्या काळात देखील निश्चितपणे करावे लागतील. याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही विरोध नाही आहे. खरं म्हणजे आज या निमित्ताने मला असं वाटतं की विविध प्रकारची जी काही नाटकं आपल्याकडे होतात, जी नाट्य चळवळ आपल्याकडे चालते, हौशी, समांतर, प्रायोगिक, व्यावसायिक, या ज्या काही परंपरा आहेत, या सगळ्या परंपरांनी आणि ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला, म्हणजे आमच्याकडे झाडीपट्टी नाट्य महोत्सव आहे, आमच्याकडे दंडार आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं मनोरंजन त्यात होतं. आणि राजकीय नेत्यांना तर सगळं सोडून प्रत्येक ठिकाणी आपली हजेरी लावावी लागते, कारण त्याशिवाय आम्हाला, म्हणजे आम्ही पाहिलं की नाही पाहिलं, पण तिथे जर हजर झालो नाही तर आम्हाला मतं देखील मिळत नाही. लोक एवढा विश्वास आहे की आपला नेता हा त्या ठिकाणी पाहायला आलाच पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही, म्हणजे ज्या ठिकाणी खरं म्हणजे अगदी पुण्यासारखी संस्कृती पोचली नाही त्याही ठिकाणी मला असं वाटतं की ही जी काही नाट्याच्या बद्दलची, कलेच्या बद्दलची आवड ही जोपासली गेली. आणि विशेषतः लोककलांचा उल्लेख झालाय. खरं आहे, मगाशी भाऊसाहेब तुम्ही म्हणालात काय समृद्ध लोककला आपल्याकडच्या आहेत. आणि तुम्ही जे मगाशी बोललात, कोणीतरी तुम्हाला असं बोललं, मला असं वाटतं खरं आहे, अलीकडच्या काळामध्ये
लोककला केवळ शोकेस करता आम्ही वापरतो. कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमामध्ये थोड्या लोककला दाखवल्या की आपलं कर्तव्यपूर्ती झाली असा आपला समज आहे. पण निश्चितपणे मला विश्वास आहे की सुधीर भाऊंसारखा एक अतिशय सक्षम आणि संवेदनशील सांस्कृतिक मंत्री आपल्याला मिळाला आहे. निश्चितपणे लोककलांच्या संवर्धनाकरता आणि त्या पुढे कशा जातील, ती परंपरा पुढच्या पिढीला कशी मिळेल आणि ती परंपरा मिळायची असेल तर त्याला काही व्यावसायिकतेचं स्वरूप द्यावं लागेल, त्यातनं अर्थार्जन देखील व्हावं लागेल. या संदर्भात निश्चितपणे सुधीर भाऊ आपण एक चांगला कार्यक्रम तयार करू, एखादी योजना तयार करू जेणेकरून या अतिशय समृद्ध असलेल्या ज्या आपल्या लोककला आहेत त्याचं देखील संवर्धन आपल्याला करता येईल. खरं म्हणजे पहिलं नाट्यसंमेलन झालं त्याचे अध्यक्ष आमच्या अमरावतीचे दादासाहेब खापर्डे होते. हे विदर्भाचा फार मोठं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. आम्हाला सारखं पुण्यात आलं की सांगावं लागतं, पण पिंपरी चिंचवडला सांगावं लागत नाही. कारण पिंपरी चिंचवडमध्ये अर्ध्या भागात विदर्भ सापडतो, अर्ध्या भागात मराठवाडा सापडतो आणि अर्ध्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्र सापडतो. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड आम्हाला आपल्या माहेरासारखं वाटतं. इथे आलं की आपलेच लोक या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे भेटत असतात. एक गोष्ट अजून आहे की खरं म्हणजे स्वर्गीय विक्रम गोखलेंनी आपण सांगितलंच आणि 2 एकर जागा ही वृद्ध कलावंतांकरता दिली. खरं म्हणजे केवढं मोठं पद आहे. आजच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा विचार कोणी करत नाही. पण मी आपल्याला विनंती करतो की त्या ठिकाणी आमच्या या वृद्ध कलावंतांकरता जे काही आपल्याला वाटतंय काय केलं पाहिजे, आपण त्याचा आराखडा तयार करा. त्याला सगळी आर्थिक मदत ही राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देऊ, जेणेकरून जे वृद्ध कलावंत आहेत त्यांच्या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांना देखील मदत करता येईल. खरं म्हणजे आपल्या इकडे 3री घंटा वाजली की नाटक सुरू होतं. आमचंही असंच आहे. आमच्याकडे 3री घंटा असते आचारसंहितेची आणि ती घंटा वाजली की आम्ही आपली पोझिशन घेतो. पण एक गोष्ट आहे, चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो, तसा आम्हालाही मिळतो. ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात. म्हणजे महाराष्ट्राने बघितलं 2019 साली प्रयोग झाला, कट्यार पाठीत घुसली, काळजात नाही पाठीत घुसली. आणि मग 2022 साली आम्ही प्रयोग केला, आत्ता होती गेली कुठे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात. पण या निमित्ताने मी आपल्याला एवढंच आश्वस्त करण्याकरता या ठिकाणी आलो आहे की शेवटी कला, साहित्य, नाट्य, संगीत या सगळ्या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. कुठलंही राजकीय नेतृत्व जे असतं, या राजकीय नेतृत्वाची ही देखील जबाबदारी असते की आपल्या समाजाला समृद्ध करायचं असेल तर केवळ भौतिक नाही तर मानसिकदृष्ट्या, इमोशनली, संवेदनशीलता या सगळ्या गोष्टीत आपला समाज समृद्ध झाला पाहिजे. आणि आपण जगामध्ये कुठल्याही सभ्यतेला समृद्ध सभ्यता तेव्हाच म्हणतो की ज्यावेळी त्या सभ्यतेमध्ये कला आणि साहित्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. समृद्धीची खरी निशाणी ही ती आहे. आणि म्हणून निश्चितपणे आम्ही देखील आमचं कर्तव्य म्हणून म्हणजे जनतेने आम्हाला या ठिकाणी जे काही अधिकार दिले आहेत त्या अधिकारांनी जे कर्तव्य आमच्यावर ठेवलेले आहे ती कर्तव्य म्हणून निश्चितपणे या चळवळीच्या पाठीशी उभं राहू. आणि ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, जब्बार पटेलजी आपण देखील सांगितलेल्या आहेत, निश्चितपणे त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता आवश्यक ते सगळं पाठबळ, अर्थबळ हे त्याच्या पाठीशी उभं करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पिंपरी चिंचवडनी भाऊसाहेब इतका चांगलं हे संमेलन आयोजित केलं त्याबद्दल आयोजकांचे अतिशय मनापासून मी आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि आता सोलापूरकरांनी त्या ठिकाणी पुढचं काम हातामध्ये घेतलं आहे, त्यामुळे ते देखील अतिशय उत्तम प्रकारे
हे कार्य पूर्ण करतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर हे आभार प्रदर्शन करतील. त्यांना मी आमंत्रित करतो. हस्तांतरण सोहळ्याच्या निमित्त उपस्थित व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि विशेषत्वानं उद्घाटनाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, या सर्व सोहळ्याला दैदिप्य सहकार्य केले. महाराष्ट्रातील सर्व शाखा आणि नियामक मंडळाचे मी मनापासून आभार मानतो. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि पुढे होणाऱ्या विभागीय संमेलनासाठी सर्वांना निमंत्रण देतो आणि हस्तांतरण सोहळा इथे थांबवतो. धन्यवाद. हस्तांतरण सोहळ्याच्या नंतर थोड्याच वेळामध्ये प्रसिद्ध गायक, संगीतकार, आपल्या सगळ्यांचा लाडका गायक अवधूत गुप्ते आणि सहकारी यांचं अवधूत गुप्ते संगीत रजनी हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं निवेदन प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री करणार आहे. या कार्यक्रमामध्ये कौस्तुभ गायकवाड, सन्मिता धापटे शिंदे, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते या दोन्ही मान्यवरांचा सत्कार होतोय. आता MIMचे अध्यक्ष धम्मराज साळवे यांचा सन्मान डॉक्टर जब्बार पटेल करतील. खुर्चीला येतो, खुर्चीला आहे. खुर्चीच्या इथल्या लवकर जावा.